नमस्कार, story.com या नव्या मुलाखतीत तुमचं स्वागत. मी विशाल. निकालानंतर बऱ्याच घटना घडतायत आणि मी आज परत सुशील सरांकडे आलो आहे. सुशील सरांकडे आल्यानंतर तुम्हाला विषय अपेक्षित असेल की आता परत मराठा आंदोलन, जरांगे या विषयावरती काहीतरी प्रतिक्रिया मी त्यांची घेणार आहे. पण आजचा विषय वेगळा आहे, कारण जरांगेंवर सध्या बोलावं अशी परिस्थिती आज तरी नाही आहे. पण एक दोन विषय सध्या राज्यात सातत्याने चर्चेत आहेत, त्याच्यावर मी त्यांच्या काही कमेंट्स घेणार आहे. आणि आम्ही आता काही विषयांवर चर्चा केली, त्यातून नवीन विषय सुचले, नवीन प्रश्न सुचले, ते सुद्धा मी त्यांना विचारणार आहे. सर, तुमचं खूप खूप स्वागत मुलाखतीमध्ये. नमस्कार. मला सुरुवात करायची आहे. मी अनेक देवेंद्र फडणवीसांवरती प्रश्न विचारणार आहे किंवा काही ओबीसी नेत्यांवरती प्रश्न विचारणार आहे. पण मला सुरुवात एका प्रश्नाने करायची आहे. गेल्या 2-4 दिवसात निकालापासून आपण सातत्याने पाहतोय ईव्हीएमवरचे आरोप. हा एक संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न आपण म्हणून याच्याकडे बघू शकतो. नाचताना अंगणवाकडे एक म्हणे ना, म्हणजे काही कशावर आरोप करता येत नसेल तर तो ईव्हीएम वर करायचा. आपलं मुळात फाटलंय, आपला जनाधार संपलाय हे लक्षातच येत नाहीये. आणि मुळात जनाधार संपलाय असं पण मी म्हणत नाही, तो वाढला नाही हा प्रॉब्लेम आहे. एक साधं गणित आहे. प्रत्येक जण एकच विशाल मुद्दा मांडतो की अचानक मतदान वाढलं, अचानक मतदान वाढलं. कसं वाढलं? कोणी सांगतं 11:30 वाजेपर्यंत मतदान आकडा 12 पर्यंतचा वेगळा आकडा होता, रात्रीचा झाला, असं काही काही वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात. मला फक्त एकच सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये पोलिंग बूथची संख्या किती होती अभ्यासलंय कोणी? 1,84,000 हे महाराष्ट्रातले पोलिंग बूथ आहेत. 1,00,000 पोलिंग बूथवर केवळ एका बूथवर 50 मत वाढलं शेवटच्या टप्प्यात. म्हणजे 50 माणसांनी येऊन जरी मतदान केलं एका तासामध्ये तरी 50 लाख आकडा होतो. बरोबर. कुठे तुम्हाला एका बूथवर 50 माणसाचं मजाल तर गर्दी दिसणार आहे का? 2 मिनिटं खूप झाली एका माणसाला मतदान करून बाहेर पडण्यासाठीची प्रक्रिया. 2 मिनिटं मी हायजेस्ट सांगतो, एवढी लागत नाही वेळ. म्हणजे व्हीव्हीपॅटची पावती पडून त्या कंट्रोल युनिटवाल्या माणसानं बटन दाबेपर्यंतचा कालावधी 2 मिनिटाचा असत नाही. एंटर टू एक्झिट या कालावधीपर्यंत. शेवटच्या 2 तासामध्ये 3 नंतर 6 पर्यंत, 2 पण नाही, 3 नंतर 6 पर्यंत मतदानाचा आकडा हा 19% वाढलाय. आता टक्क्याची 20ची गोष्ट केली तर एकूण आकडा हा 70 लाख 80 लाखापर्यंत जातो. डोक्यात गणित कसं येत नाही आपल्या की लोकसभेपेक्षा 40 लाख मतदान विधानसभेला वाढलंय 3 महिन्यात. म्हणून लोकसभेपेक्षा विधानसभेला वाढलेलं मतदान हे 69 लाख आहे. आणि हे का डोक्यात घेत नाही आहात तुम्ही की महाविकास आघाडी आणि महायुती मधला जो फरक आहे तो 2.5 लाखाचा होता. 2.5 लाख. आणि त्याही स्थितीमध्ये जवळपास 1,200च्या वर मतदारसंघात महायुती आघाडीवर होती. 2.5 लाखाचा फक्त फरक, 69 लाखाची वाढ, गणित उलटपुलट करून टाकणारं होतं हे सगळं. उठायचं आणि ईव्हीएमला दोष द्यायचा. तो जो कोणी एक व्हिडिओ व्हायरल केला होता त्या माणसावरती गुन्हा दाखल झाला. हा शुजा खान काहीतरी नाव त्या माणसाचं, शुजा नावाचा माणूस आहे, त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला. तो लंडनमध्ये बसून हे सगळे कुठाने करतोय हे लक्षात आलं. याने असेच दावे केले होते. कानात बिड्या आहेत का लोकांच्या? असं काहीतरी होतं म्हणून कोणतरी म्हणतो. मला एक सांग, आपण दोघांनी मिळून काहीतरी वाईट गोष्ट करायची ठरवली. आपण दोघांनी ठरवलं की एक घोळ करायचा आहे. आता आपण दोघं एवढे मूर्ख आहोत का की आपण करत असलेला घोळ तिसऱ्याला शूट करायला लावू? आता मुलाखत घ्यायची म्हणून तिसरा माणूस समोरून शूट करतोय. घोळ करताना असं करू का आपण? बरोबर नाही करणार. जो कोणी त्या शुजाला ईव्हीएम मॅनेज करायला लावतोय, जो कोणी त्या शुजाला सगळं करून घेऊन 52 कोटी रुपये देतोय, तो 52 कोटी रुपये देणारा माणूस एवढा मूर्ख असेल का की शूटिंग करून घेईल आपल्याच व्हिडिओ कॉलचं? ज्या अर्थी व्हिडिओ कॉलचं शूटिंग झालंय त्या अर्थी गोष्ट स्पष्ट आहे की हे व्हायरल करण्यासाठीच केलेलं आहे. तेवढंच ते गणित आहे. बाकी ईव्हीएम वरच्या गप्पा म्हणजे रंडी रोणा आहेत, रंडी रोणा, एवढंच सांगतो. पण ज्या लोकांना वाटायचं हे सरकार येऊ शकत नाही, आलं तरी फार फार तर 130-40 जागा येतील, ती लोक पण आता गाव पातळीवर चर्चा करतात की आमच्या गावातली एवढी मतं बदलली कशी? गावातली मतं मतदान करणारी बनत नाहीत. ज्यांना विश्वास होता आणि ज्याने सुपाऱ्या घेतल्या होत्या ते हे दावा करतात. या सुपारेवाल्यांचा हा दावा आहे. सुपारेवाल्यांचेच कॉल व्हायरल होतात. मी एक व्हिडिओ मध्ये केला होता, पाठिंबा देणारा
अमुक अमुक संघटनेचा पाठिंबा आणि 3 लाख रुपये प्रति संघटना द्या असा व्हिडिओ होता. या 3 लाख रुपये घेऊन सुपाऱ्या घेणाऱ्या संघटनांना हा समोरच्या कॅन्डिडेटला विश्वास द्यायचा असतो की हम गाव बेच रहे 3 लाख में. हे संघटना विकत नसतात, हे गाव विकत असतात 3 लाख रुपयात. गावाला 3 लाखात विकायचं नसतं. गावाची मानसिकता वेगळी असते, संघटनावाल्यांची मानसिकता वेगळी असते. सोशल मीडियावर वावरतो कोण? हे 3 लाखात विकले गेलेले भडवे. खरे गाववाले आपापल्या भूमिका ठेवून शाबूत आहेत आणि त्यांनी तेच केलं. खऱ्या गाववाल्यांनी 3 लाखवाल्या संघटनांना न मोजता मतदान केलं आणि यांना लक्षात आलं की अरे आपल्या गाव तर आपल्या बाजूने होतं, गाव तर आपल्या बाजूने होतं. मग कसं काय झालं असं? मग ईव्हीएमचा दोष आहे. मुळात या 3 लाख रुपयेवाल्यांनी गावचा अंदाज घेतला नाही, सोशल मीडियावर व्यक्त केलं की आमच्या गावात याला पाडणार, याचा सुपडा साफ करणार, याला झोपवणार, त्याला उठवणार, हे सगळं हे बोलत होते. त्या पोस्ट तुम्हाला जास्त दिसत होत्या, पण गावाच्या मनात कुणाचा सुपडा साफ करायचं नव्हतं, कुणाला झोपवायचं नव्हतं. त्यांनी मतदान केलं, डिफरन्स भरून निघाला. त्यांची मतं कायम आहेत, यांची मतं कायम आहेत. आकडेवारी तुम्ही नीट तपासून बघा, आकडेवारी नीट तपासून बघा. शरद पवारांची मतं अजिबात कमी झालेली नाहीत. फटका बसलाय तो काँग्रेसला, फटका बसलाय तो उद्धव ठाकरेंना. शरद पवारांची उलट प्लस झालीत एकूण मतं. म्हणजे त्या मतांच्या मध्ये कोणता फरक झाला नाही. उलट भाजपचा, शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीच्या अजित पवारांचा वोटर हा जो नाराज होऊन मतदान करत नव्हता तो मतदानाला बाहेर पडला. एवढंच या विजयाचं विश्लेषण आहे. पण यात एक गोष्ट समजत नाही, पवारांचे उमेदवार फेरमतमोजणीचे शुल्क भरतायत, फेरमतमोजणी करायची म्हणतायत. हे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत हे आपण समजू शकतो, पण राम शिंदेसारखे उमेदवार सुद्धा विश्वास दाखवत नाहीयेत यंत्रणेवरती. ते सुद्धा शुल्क भरतात आणि सांगतात 17 गावात परत फेरमतमोजणी करा. निकाल पचवणं अवघड जातंय की नेमकं ईव्हीएमचा दोष आहे? तो दिलदारपणाच गेलाय विशाल. पराभूत झालो तर पराभूत झालो. पूर्वीच्या काळात दिलदारपणे पराभव मान्य केला जायचं, तो दिलदारपणाच गेलाय. मी जिंकू शकतच होतो हा जो काही विश्वास लोकांच्या मनामध्ये आलाय, डिफरन्स कमी झालाय. 2000, 5000, 7000, 8000 असा डिफरन्स आलाय आणि त्यामुळे तो पराभव स्वीकारणं, मोकळेपणाने समोरच्याला विजयी घोषित करणं, मान्य करणं आणि मी पुन्हा लढणार आहे हे म्हणणं, हे स्वीकारता आलं पाहिजे. मी जिंकलो होतो, मीच भारी होतो हे दाखवण्यासाठी मग ते राम शिंदे असोत की अजून कोणी असो, हा सगळा प्रकार आहे. आणि डिफरन्स कमी असल्यामुळे लोकांना उगाच वाटत राहतं कुछ तो होगा, कुछ तो होगा. 1,500 ना राम शिंदेच्या मनात असतं की कुछ तो होगा. काय 200-300 ना आलेत ना, कुछ तो होगा असं वाटत असतं. त्यामुळे पैसे भरून करणं चाललंय. यात निवडणूक आयोग श्रीमंत होईल, बाकी काय नाही. तर ईव्हीएमचा मुद्दा संपल्यानंतर एक आता सध्या चर्चा तुम्ही आम्ही सगळेच करतोय, सगळे लोक ते चर्चा करतात, मुख्यमंत्री कोण? फडणवीस मुख्यमंत्री होणार हे महाराष्ट्राला माहिती होतं आधीपासून, पण तरीही एवढी घासापीस कशात झाली त्यासाठी? कोण केली? सुरू आहे आता सध्या. कोण केली? नाव जाहीर होत नाहीये. कोण केली हाच प्रश्न आहे माझा. तेच जाणून घ्यायचंय. मीडियाने केली. तुम्ही म्हणताय महाराष्ट्राला माहित होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीसांना माहित होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, एकनाथ शिंदेना माहित होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, कारण 134 जागा, 90-95 भाजपच्या जागा आल्या असत्या आणि शिंदेच्या थोड्या अजून 10-5 जास्त आल्या असतं, चित्र वेगळं दिसलं, बार्गेनिंग पॉवर वाढले, चित्र वेगळं दिसलं असतं. ज्याला जाणतो छोड दो म्हणले असते. पण ज्या अर्थी 137 हा बहुमताच्या जवळचा आकडा फडणवीसांनी घेतलाय, अजित पवारांनी थेट पाठिंबा देऊन टाकलाय, तेव्हा हे चित्र स्पष्ट होतं. एकनाथ शिंदेनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय सांगितलं? माझा मोदी डिक्लेअर करतील त्या उमेदवाराला पाठिंबा असेल. बरोबर. हा माणूस दुपारी रात्री झोपत नव्हता, काम करत होता, थकला, गेला दरेला निघून. दरेला निघून नाराज झाला का? यांच्या कानात सांगून गेले होते का एकनाथ शिंदे की मी नाराज झालोय, आता माझा चेहरा मी पाडलेला आहे, मग माझा गंभीर चेहरा, मग मी निघून जातोय? नाराज सांगितलं होतं का? या उपटसुंभांनी नावं काढायला सुरुवात केली. पहिले म्हणले विनोद तावडे, का तर विनोद तावडेंचं तिकीट कापल्या गेलेलं होतं, विनोद तावडेंचं मंत्रिपद गेलं होतं, विनोद तावडेंचं नुकसान देवेंद्र फडणवीसांनी केलं म्हणून विनोद तावडे डिक्लेअर केला. कोण? मीडियाने. भाजपनं तर आपला माणूस अजून डिक्लेअर केलं नाही ना तुमची मुलाखत पडेपर्यंत. केलाय का?
3 तारखेला दुपारी बैठक होईल, त्यात नेता निवडला जाईल. भाजपने आपला नेता अजून डिक्लेअर केलेला नसताना भाजपने विनोद तावडे डिक्लेअर मीडियानं सांगून टाकलं की नाही. म्हणजे मीडियाचा डिक्लेअर्ड उमेदवार आहे. वाद कोणी घातलेत? मीडियाने घातलेत. पुन्हा म्हटले चंद्रकांत पाटलांना करू शकतात, पुन्हा म्हटले मुरलीधर मोहोळना करू शकतात, पुन्हा म्हटले रवींद्र चव्हाणना करू शकतात. म्हणजे काय आता उरलं कोण? रावसाहेब दानवे होऊ शकतात. अरे गेला बाजार जिंतूरच्या मेघना बोर्डीकर, त्यांचं पण नाव घेऊन टाकलं लोकांनी, त्या पण होऊ शकतात. म्हणजे या मुख्यमंत्री पदाची गरिमाच कमी करायची. ते प्रमोद महाजन सांगायचे ना, देवगोडा कसे पंतप्रधान झाले, बना दो कोई बिगदा घोडा म्हणले, हे झोपेतून उठून नमस्कार केला त्याने आणि झाले देवगोडा पंतप्रधान, असं प्रमोद महाजन गंमत म्हणून सांगायचे. तसं काही मुख्यमंत्रीपदी कुणालाही केलं जाऊ शकतं. देवेंद्र तर काय, हे कसं असतं बघा, चित्र कसं असतं, कुणी होऊ शकतं, कुणाच्या नावाची चर्चा, देवेंद्र झाली म्हणून काय बिघडलं. हे देवेंद्रच्या नावाची चर्चा होणे हे फार मोठं काम नाही आहे. जिथे मेघना बोर्डीकरच्या नावाची चर्चा होऊ शकते तिथे देवेंद्र काय, असं चित्र निर्माण करण्यासाठी हे सगळे केलेले विषय आहेत. आणि मी पुन्हा सांगतो, होणार तर देवेंद्रच. म्हणजे हे देवेंद्रच्या प्रेमापोटी ते असं म्हणून नाही. चित्र जे स्पष्ट आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ 5 तारखेला मी देवेंद्र गंगाधर फडणवीस अशीच होणार आहे. बाकी मीडियाने उठवलेल्या वावड्या आहेत, चर्चा आहेत, राजी नाराजीचा प्रश्नच येत नाही. आणि अजून एक, बार्गेनिंग पॉवर, डिलिंग पॉवर, 137 भाजप आणि 40-42 अजित पवार, 178 आमदारांचा पाठिंबा देवेंद्र फडणवीसांना झाल्यावर, 137 भाजपचे आणि 41 अजित पवारचे, 178 आमदारांचा पाठिंबा झाल्यावर आता बहुमत कुठे उरलं? कुठे उरलं? त्यामुळं हे वादबीद काहीच नाहीत. एक प्रोसेस फॉलो करण्यात जो विलंब होतोय, आणि सगळ्यात मोठी गोष्ट भाजपचं दुखणं असं झालंय ना, सांगता येत नाही. ते वाट बघत होते मुहूर्ताची. भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष, मुहूर्त बघणारा पक्ष. मध्ये आली अमावस्या, मध्ये आला प्रदोष, अमावस्या, हे 3-4 दिवस त्यांना निर्णय घेण्याचे नव्हतेच. बरं त्याने घेऊन बघितलंय. बरं महाराष्ट्राने याच्या आधी मूळ नक्षत्रावर शपथ घेणाऱ्या उद्धव ठाकरेंची अवस्था काय झाली हे बघितलंय. त्यामुळं ते आपलं त्यांना ते सांगता येत नाही, बोलता येत नाही, सहनही होत नाही. अशा स्थितीमध्ये भाजपने विलंब लावलाय. 3 तारखेला होईल स्पष्ट. पण ते जे काही चर्चा अधूनमधून होते, आता हे सोशल मीडियावर होते की कुठे होते माहीत नाही, की पवार एकत्र येतील, ठाकरे एकत्र येतील, अपक्ष एकत्र येतील, शिंदे त्यांचं नेतृत्व करतील आणि मग ते 145 गाठतील. माझ्या 3 प्रश्नाची उत्तरं प्रेक्षकांनी द्यावीत सरळ. इंडी म्हणजे महाविकास आघाडी, उद्धव, शरद पवार आणि काँग्रेस, हे 3 पक्षाचे काय 50-52 आहेत, ते आकड्या लवकर कळत नाही किती आहेत. आणि त्यानंतर अजित पवार आणि शिंदे हे एकत्र येतील आणि 148चा जादुई आकडा पार होईल, 3 जास्त, आणि मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील एकनाथ शिंदे. मे बी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेलं उद्धव ठाकरेला चालणार आहे का, पहिला प्रश्न. अजित पवारांना पाठिंबा देऊन सत्तेवर बसवणं शरद पवारांच्या जवळच्या माणसाला चालणार आहे का, दुसरा प्रश्न. उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री करणं काँग्रेसला चालणार आहे का, त्याच्या पुढचा प्रश्न. आणि एवढ्या सगळ्यात मुठभर गुगऱ्या आणि सारी रात मचमच अशी जी अवस्था असते. पक्ष होतील ते 3 आणि हे 2, 5. या 5 पक्षात मंत्रिपदाचं वाटप कसं करायचंय. मैं और मेरा बेटा संपले. अजित दादा अजून कोण, संपलं. काँग्रेसमधून कोण, डेप्टी सीएमची पदं किती, का मुख्यमंत्री 2-2, 3-3 करायचे, काय करायचंय. अरे काहीतरी लॉजिक लावत जावं यार, ते जावं. काय गंमत काय, ठीक आहे ते देवेंद्र फडणवीस हो न हो, काय तिकडे गेलं ते. यांच्या लॉजिक मध्ये 5 पक्षात हे बसतंय का, एवढं सांगा. की फक्त नवरा मेला हरकत नाही पण सवतरणकी झाली पाहिजे याप्रमाणे देवेंद्र फडणवीस होऊ द्यायचा नाही म्हणून एकमेकाचे कुंकू पुसायची तयारी आहे का, एवढा विचार लोकांनी करावा, बस संपलं. मला बाकी बारबारच्या करायचं नाही. ठीक आहे. याच्या पुढचा प्रश्न, आता आपण काही वेळापूर्वी चर्चा केली, महाराष्ट्रातले मराठा नेते, जे मातब्बर मराठा नेते आहेत, ते फडणवीसांच्या मागे ठाम उभे दिसतात या सगळ्या प्रोसेसमध्ये. भाजपचे मातब्बर मराठा नेते, एवढी मराठा लॉबी भाजपच्या मागे असूनही, म्हणजे मराठा लॉबी म्हणण्यापेक्षा मराठा नेते, तरी सुद्धा त्यात डिले होतोय. आणि या मराठा नेत्यांनी ज्या फडणवीसांच्या विरोधात मराठा आहे असं सतत बोललं जायचं,
तर ही मराठा नेते फडणवीसांच्या मागे काय आहेत मग आज? मुळात मराठ्यांचा फडणवीसांना विरोध होता हेच नरेटिव्ह फेक पद्धतीनं चालवलं गेलं, फेक पद्धतीनं चालवलं गेलं होतं. मी अजून सांगतो, त्या ज्या समाजाला गाव सोबत घेऊन जाण्याची सवय आहे, गावगाडा चालवणारा समाज आहे मराठा समाज. काही म्हटलं तरी गावचा पाटील, गावचा देशमुख, गावचा वतनदार हे गावच्या कल्याणाचा विचार करत होता, आहे, राहील. अजूनही एमजीएमला एक होते प्रतापराव बोराडे, वारले ते, त्यांचे वडील हयात असेपर्यंत चालू शकत होते तोपर्यंत त्यांच्या धोतरजोड्याच्या आष्टी गावामध्ये फिरायचे संध्याकाळी घरी जाण्यापूर्वी. मंदिर, चावडी, ग्रामपंचायत, आणि जाऊन विचारायचे कोणी नवीन आलंय, झाली जेवण, आणि मग झोपायचे घरी जाऊन आपण जेवण करून. या समाजाला मला कुणाचा उल्लेख करायचा नाही आहे, म्हणजे डिग्री नाही, पद्धत नाही, तो चिन्नाटन्ना कॅटेगरीतला आहे. या माणसाच्या साठी म्हणून चांगल्या नेतृत्वाकडे मराठा समाज का दुर्लक्ष करील? चांगल्या नेतृत्वांच्याकडे कशाकडे दुर्लक्ष करील? त्यामुळं मराठा समाजाचा विरोध होता याला माझा आक्षेप आहे. मराठा समाजाने भरभरून पाठिंबा सगळ्याच पक्षाला दिलाय. जो ज्या पक्षात आहे त्याने त्याला दिलाय. काँग्रेसच्या सोबत राहिलाय, राष्ट्रवादीच्या सोबत राहिलाय, भाजपच्या सोबत राहिलाय. एक चित्र म्हणजे जसं मुख्यमंत्री पदाचा वाद रंगवला ना, ये बनेंगे, ये भी बनेंगे, वो भी बनेंगे, कुणी बनू शकतं, तसं मराठा देवेंद्र विरोधात आहे हे चित्र सोशल मीडियाने रंगवलं. आणि मराठा देवेंद्र विरोधात असतात तर राजे काय म्हणले, आजपासून मी उदयन फडणवीस आणि ते देवेंद्र भोसले हे हो सकता था. शिवेंद्रराजे भोसले सोबत आहेत, रावसाहेब दानवे सोबत आहेत. अहो, मुरलीधर मोहोळने खुलासा केला ना ट्विटरवर, माझा काय संबंध नाही देवेंद्रजी होतील म्हणून. रवींद्र चव्हाणनी खुलासा केला ना की माझा काय संबंध नाही देवेंद्रजी होतील म्हणून. ज्या अर्थी इतका संबंध येतो ना, तेव्हा हे फक्त दाखवण्यासाठी सोशल मीडियावर केलेलं वातावरण असतं. पार्टीचे निर्णय आणि जनमत सोशल मीडियावर ठरत नसतं. सोशल मीडिया ही अव्यक्तांचं व्यक्त होण्याचं ठिकाण आहे. इट्स boko.com आहे. माझ्या मनातल्या भावनांना व्यक्त करण्याचं ठिकाण नाही, म्हणून मी इथे बोलतो. माझं युट्यूब काय तेच आहे ना, माझ्या मनातल्या भावनांना व्यक्त करायला ठिकाण नाही, म्हणून मी इथे येऊन व्यक्त होतो. दॅट्स ऑल. सगळं मी युट्यूबवर जे बोलतो तसं होतं का? नाही होत. बऱ्याच वेळेला चुकतं. 60% वेळेला चुकतं आणि 40% वेळेला खरं ठरतं. तसं सोशल मीडियावर अमुक जात अमक्याच्या विरोधात हे जे काय होतं ती बोगसगिरी होती, खोटेपणा होता. प्रत्येक जात ही प्रत्येकाच्या सोबत होती. 1-2% इकडे तिकडे झालं की जिंकल्या गेलेलं आहे. एक प्रश्न मला शेवटचा विचारायचा आहे पंकजा मुंडेंच्या बाबतीतला. तुम्ही खरं तर सुरुवातीला मला सांगितलं होतं की विचारा. तुम्ही मला सुरुवातीला सांगितलं होतं की मला त्याच्यावर बोलायचं नाहीये, पण थोडा वेगळा प्रश्न आहे माझा त्यालाच अनुसरून. पंकजा मुंडेंनी 40-42 सभा घेतल्या जवळपास महाराष्ट्रभरात. त्यातल्या 35 सभा त्यांच्या मराठा उमेदवारांसाठी होत्या. पण निकाल लागल्यानंतर प्रचंड मतांनी निवडून आल्यानंतरही एकाच उमेदवाराचा आरोप आहे, सगळ्यांचा नाही आहे, तरी पंकजा मुंडेंच्या भोवती एक संशयाचं वातावरण परत तयार केलं गेलं. ते कशामुळे? इथे पुन्हा तोच मुद्दा येतो. म्हणजे पंकजा मुंडे यांची राजकीय आवश्यकता किती, थोडं स्पष्ट बोलू आता. तर पंकजा मुंडेंची राजकीय आवश्यकता ही प्रचंड मोठी आहे विशाल. अगदी स्पष्ट सांगायचं तर माझं तर व्यक्तिगत नातं आहे. नातं या अर्थाने म्हणतो की ती गोपीनाथ मुंडेंची लेक आहे. त्यांना ते आवडत नाही हे असं म्हणणं, म्हणजे तेव्हा त्या मला नेहमी म्हणतात की सुशील गोपीनाथ मुंडेंची लेक म्हणून तू माझी कमकुवत बाजू करतोस का, असं त्या मला नेहमी म्हणतात. ते नातं आहे, नातं नाही तोडता येत. ते नातं कधीच तोडता येत नाही. एका अशा लोकांचं नेतृत्व त्या करतात ज्या निष्ठेने त्यांच्या सोबत आहे. आणि जो काही मायनस पॉइंट होता धनंजय मुंडेंसोबतचं वादंग ते पण संपलाय.
अशा वेळी ती बंद मुठ्ठी आता लाख की झालेली आहे आणि उघडल्यावर सुद्धा खाकी होणार नाहीये अशी ती झालेली आहे. त्यामुळे त्यांची राजकीय आवश्यकता आता प्रचंड आहे. ज्या वेळेला सुरेश धसांचा विषय एकाचाच म्हणताय तुम्ही, सुरेश धसांचा विषय, सुरेश धसांचे राजकीय वादंग धनंजय मुंडेंसोबत आहेत हे लक्षात घ्या. त्याने राष्ट्रवादी सोडलीच धनंजय मुंडेंच्यामुळे. आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आल्या की त्यांना धक्का नको बसायला यासाठी त्यांनी कदाचित हे विधान केलं असेल. मला नाही वाटत आताच्या राजकीय स्थितीत पंकजा मुंडेंनी कोणाच्या पराभवासाठी प्रयत्न केले असतील, मला नाही वाटत. ठीक आहे, संशयाचं वातावरण निर्माण करणे, शंका व्यक्त करणे या प्रत्येकाच्या इच्छा असतील, त्याप्रमाणे होईल. मला या विषयावर बोलायचं नाही यासाठी म्हणतोय मी की पंकजा मुंडे या विषयात काहीही विधान करणं हे त्यांच्या समर्थकांना जास्त सुचत नाहीये आणि त्यांच्या समर्थकांच्याकडून जे काही वातावरण तयार केलं जातं त्यातून हे गैरसमज होतात. स्वतः पंकजा मुंडेंच्याकडून नाही, समर्थक मनविणाऱ्याच्याकडून. पुन्हा तेच येतोय जे मगाशी आपण त्या चिन्नाटन्ना गँगच्या विषयात आपण बोललो होतो तिथे पुन्हा इथे तेच होतंय. अजून त्यांचेही समर्थक त्याच कॅटेगरीत जाऊन आपल्या भावना व्यक्त करतात आणि मग त्यांची ती गोची होते. त्यांचा रोष कशाला ओढून घ्यायचा उगाच, तेव्हा न बोललेलं बरं. नाही, यालाच अनुसरून प्रश्न असा शेवटचा की पंकजांबाबतीत तुम्ही असं म्हणालात की संशय घेण्याचं काही कारण नाही. पण पंकजा या राष्ट्रीय नेत्या आहेत, राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांच्या विरोधात त्यांच्या पक्षातल्या एका आमदाराने जाहीरपणे टीका केली आणि वारंवार केली, तरी त्यावरती पक्षातून कोणीही काही प्रतिक्रिया दिली नाहीये. अर्थात पंकजा मुंडे देणार नाहीतच, त्यांनी दिलेली नाहीये, पण पक्षातून त्याच्यावर कोणी प्रतिक्रिया दिलेली नाहीये. दुसरीकडे त्यांच्यामुळे जिंकून आलेले मराठा आमदारांची आभार मानण्यासाठी त्यांच्याकडे रांग लागली आहे. आता ही तुमच्या प्रश्नातच त्या विषयाचं महत्व आहे. पक्षातून कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये, स्वतः पंकजा मुंडेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याचा अर्थ काय आहे? पंकजा मुंडेंना वाचवणं महत्वाचं नाही आहे असं गृहीत धरायचं आहे की ती भावनाच प्रतिक्रिया देण्यासारखी नाही आहे गृहीत धरायचं? झालेलं दुखणं खाजवून मोठं करायचं आहे की दुर्लक्ष करून जाऊ दे म्हणायचं? मुळात त्या व्यक्त केलेल्या भावनाच प्रतिक्रिया द्यावी या क्षमतेच्या नाही हे लक्षात आलं पाहिजे. बस, दॅट्स ऑल. तुम्हाला कळलं असेल का दिली नसेल ती, काही गरज नाही देण्याची प्रतिक्रिया. म्हणजे ते दुखणं आहे या नजरेने त्याकडे पाहायचंच नाही, खाजवून खरूच वाढवायचंच नाही हो. काय फार फार गंभीरतेनं नाहीच आहे ते. त्यामुळे स्वतः पंकजा मुंडेंनी सुद्धा यावर काही बोलले नाहीत, पक्षातल्या कोणी तर लक्षात दिलं नाही, संपलं का. तर खूप खूप धन्यवाद सर. वेगवेगळे विषय होते. पंकजा मुंडेंच्या बाबतीतला विषय त्यांनी सांगितलं होतं की यावर मला फार बोलायचं नाही, तरी पण मी त्यांना तो प्रश्न विचारला. तर या सगळ्या गोष्टींवरती तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सुशील सरांनी जो अंदाज सांगितला आहे, शपथविधी देवेंद्र फडणवीसच हे मुख्यमंत्री होणार आहेत, अर्थात 2 दिवसात आपल्याला ते कळेलच. आपण पुन्हा भेटू नव्या व्हिडिओ. तुर्तास आपण इथेच थांबतोय.